हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण असे काही पदार्थ जे खराब होत आलेले आहेत तर ते व्यवस्थित कसे ठेवायचे किंवा जे खराब होणार असतील ते कसे वाचवायचे किंवा जे पदार्थ दुर्लक्ष आपलं झालेलं आहे तर त्याच्याकडे वेळीच लक्ष दिलं तर ते व्यवस्थित राहतील, टिकतील, याकडे आपण लक्ष द्यायचे. तर आता पहिलं आहे आपलं मीठ. तर माझ्या किचनमध्ये नेहमी खडे मीठ असतं आणि आपलं साधं वापरण्याचं मीठ असतं, त्याचबरोबर रॉक सॉल्टसुद्धा असतं. तर हे तिन्ही मीठ मी वापरते. तर रॉक सॉल्ट मी केव्हा तरी वापरते, तसंच सैंधव मीठ वेगळं असतं ते वापरते. तर इथे ना खडे मीठ आहे. तर खडे मीठ आहे हे आता पावसाळ्यात कडक झालं आहे आणि खूप दिवस राहूनसुद्धा अगदी ते तसंच होतं. तर असं गच्च झालेलं आहे बरणीत. तर आता हे व्यवस्थित मला करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय करावं तर ते आता आपण बघूया. पावसाळ्यात आपलं जे साधं मीठ असतं तर त्याला पण मॉइश्चर पकडलेली असते, म्हणजे सांदळलेलं असतं. तर अशा प्रकारे गच्च झालेलं असतं. तर हे आपण काय करायचं, दोन्ही मीठ मी दाखवते. तर जे खडे मीठ आहे ना ते असं सुरीने किंवा एखाद्या चमच्याने असं टोचून घ्या, म्हणजे ते मोकळं होऊन जाईल जे बरणीमध्ये गच्च झालेलं आहे ते. आणि मग थोडं मोकळं करून घेतल्यानंतर आपण कढई तापवत ठेवा. तुम्ही स्टीलची कढई तापत ठेवा, कुठलीही ठेवा, काही हरकत नाही. तर त्याच्यात हे मीठ आपण टाकायचे. तर मी आधी साधं मीठ दाखवते. गॅसच्या लो फ्लेममध्ये आपण हे मीठ असं परतून घ्यायचं आहे. अगदी गॅसची फ्लेम लोच असली पाहिजे, नाही तर मग मीठ जरा जास्त ड्राय होऊन जातं. तर अशा प्रकारे अगदी 4 ते 5 मिनटं आपण हलवून घ्यायचं आहे. त्याच्यातली मॉइश्चर लगेच जाते. पहा तुम्ही किती प्लेन झालं, अगदी तुम्हाला लगेच समजलं असेल. आता फ्री फ्लोईंग ते होणार, म्हणजे अगदी त्याच्यातली मॉइश्चर निघालेली असते. तर पावसाळ्यानंतर आपण हे काम केलं पाहिजे, नाही तर मिठाला कसं पाणी पकडून ते मग ओलसर खराब होतं. तर अशा प्रकारे बघा, नेहमीच हे साधं मीठ आहे हे झालंय. आता आपण जे खडे मीठ आहे तर ते सुद्धा त्याच प्रकारे करूया. तर मी पुढे सांगते खडे मीठ घरात का ठेवायचं असतं. नेहमी प्रत्येकाच्या घरात हे खडे मीठ पाहिजे. पहा याच्यात पण असे लम्प्स झालेले आहेत, मॉइश्चर पकडलेली आहे. तर हे पण आपण याच प्रकारे अगदी 5 ते 7 मिनटं, याला थोडासा वेळ जास्त लागेल, तर थोडा वेळ तुम्ही असं हे परतत राहा. तर तुमच्या घरातली सगळी मिठं जर अशी झाली असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता. हे खडे मीठ आहे ना इम्प्युअर फॉर्ममध्ये असतं. तर ते इम्प्युअर फॉर्ममधलं खडे मीठ नेहमी घरात ठेवायचं नाही, जास्त क्वांटिटीमध्ये ठेवत जा. त्याने काय होतं, आपल्याला मुलांची दृष्ट काढता येते किंवा आपली दृष्ट काढता येते. त्याच्यानंतर मग फरशी पुसण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. आपण जी फरशी पुसतो त्या पाण्यात थोडंसं हे खडे मीठ टाकावं. इम्प्युअर फॉर्ममधलं, प्युअर फॉर्ममधलं नका टाकू. आणि त्याचबरोबर कधी दुखणी असतात आपली, पाय शेकायला लागतात किंवा मग आपल्याला कंबर वगैरे लचकली असेल, पाठीत जर आपल्या दुखत असेल तर आपण हे खडे मीठ अशा फडक्यामध्ये का त्या टॉवेलमध्ये बांधलं आणि गरम करून आणि मग त्याने शेकलं तरी खूप आराम पडतो. तर हे खडे मीठ जे इम्प्युअर फॉर्ममधलं आहे ते नेहमी आपल्या घरी असावं. किंवा तुम्हाला पाय पाण्यात बुडवून जर राहायचं असेल, पाय दुखत असतील, तर हे तुम्ही शुद्ध मीठ नका घेऊ, तर इम्प्युअर फॉर्ममधलंच घ्या. त्याच्यात जास्तीत जास्त चांगले गुण असतात, गुणधर्म असतात. यापुढे पाऊस संपता जर तुमच्या पण मिठाला, कुठल्याही मिठाला मॉइश्चर पकडली असेल तर या प्रकारे तुम्ही ते दुरुस्त करू शकता किंवा त्याच्यातली मॉइश्चर, आर्द्रता काढू शकता. तर हा मिठाचा जो उपाय आहे तो नक्की तुम्हाला उपयोगी पडणार आहे. बरेच वेळा वेलची पण आपली खराब होऊन जाते. तर वेलचीचं काय करायचं, आपण इतर पदार्थ गोडाचे जर बनवत असू तेव्हा असं परतण्यात वगैरे आपण वेळ घालवतो आणि तिथेच थांबलेलो असतो. तर अशा वेळी काय करायचं, जास्तीत जास्त वेलची सोलून ठेवायची आणि हे दाणे आहेत ना वेलचीचे सोललेले, ते आपण एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचे किंवा मग फ्रीजमध्ये भरून ठेवायचे. तर ते काळे दाणे मग आयत्या वेळी कुटून घेता येतात. काही जण अख्खी वेलची बारीक करतात पण त्याचा तेवढा स्वाद लागत नाही. त्याच्यामुळे ते काळे दाणे आपण सोलून ठेवले का आयत्या वेळी आपल्याला मिळतात. तर ही टिप मी आधी सुद्धा एकदा सांगितलेली आहे. याची एक छोटी क्लिप माझ्याकडून डिलीट झालेली आहे शेवटची, तर ती मी दाखवू शकली नाही. आपल्या किचनमध्ये चणा डाळ आणि मूग डाळ ह्या महत्त्वाच्या डाळी आहेत. दुसऱ्या पण आहेत पण जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये याच डाळी लागतात आणि या लवकर खराब सुद्धा होतात. तर या कशा साठवायच्या ते मी आधी 1-2 वर्षापूर्वी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. परंतु या डाळींची आणल्याबरोबर कशी काळजी घ्यायची, कशा ठेवायच्या, कशा स्टोअर करायच्या, त्या आता आपण बघूया.
तर डाळी आणल्यानंतर तुम्ही तसंच खूप दिवस अशी पाकिटं ठेवू नका, तर 1-2 दिवसातच या डाळी बाहेर काढायच्या आहेत आणि ज्या बरण्यांमध्ये भरायच्या त्या बरण्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. तर या डाळी आधी काय करायच्या, तर असं मोकळ्या करून निवडून घ्यायच्या. जरी तुम्ही कितीही चांगल्या क्वालिटीच्या डाळी आणल्या असतील तरी चेक करायचं त्याच्यात दुसरं काय धान्य मिक्स झालेलं आहे का किंवा मग काय कचरा आहे का. तर याच्यात पहा, माझ्या डाळीमध्ये असं थोडेसे गहू सापडले, तर तसं ते काढून टाकायचं, नाही तर डाळी लवकर खराब होतात. आता ही चणा डाळ आहे, चणा डाळ सुद्धा लवकर खराब होते. तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला डाळ स्टोअर करायची असेल तर त्याच्यात तुम्ही खडे मीठ घालून ठेवा. पण त्याच्या आधी काय करायचं, जर तुम्हाला पुरणाला वगैरे जी डाळ हवी असेल ती तुम्ही वेगळी काढा आणि बाकी तुम्हाला पीठ करायला हवी असेल किंवा भाजीमध्ये वापरायची असेल तर ती वेगळी काढा. तर मी ही बघा, ही जी डाळ भाजते आहे, आता पहिल्यांदा मी ही मुगाची डाळ घेतलेली आहे. तर मुगाची डाळ खूप अशी भाजून नाही ठेवायची, तर थोडीशी परतून ठेवायची, कारण मुगाची डाळ ना लवकर खराब होते. आणि या डाळीमध्ये तुम्ही नक्की मीठ घालून ठेवा, ही डाळ चांगली टिकणार, अगदी खूप महिने टिकते. त्याचप्रमाणे चणा डाळ सुद्धा जी तुम्हाला अगदी भिजवून वापरायची असेल तर ती तुम्ही अशी परतून ठेवा. पुरणाला वापरायची असेल तर तुम्ही ती परतू नका, ती तशीच ठेवा किंवा पुरणाला आयत्या वेळी तुम्ही आणत जा. तर अशा डाळी तुम्ही भाजून म्हणजे अगदी परतून ठेवा, भाजायच्या नाहीच आहेत. त्याची मॉइश्चर निघेपर्यंत त्या आपण परतायच्या आहेत, अगदी खूप कमी वेळ, अगदी 5 ते 7 मिनिट लो फ्लेमवर, जसं मी मगाशी मिठाचं सांगितलं त्याचप्रमाणे. तर चणा डाळ आणि मूग डाळीला तुम्ही ही अशी ट्रीटमेंट देत जा नेहमी, खूप चांगल्या प्रकारे टिकतात आणि त्याचा चांगला वासही राहतो. तर अशा प्रकारे पहा, मी मला चणा डाळ 2 वेगळ्या काढून ठेवलेल्या आहे, एक भाजलेली आणि एक वेगळी. बऱ्याच वेळा काय होतं, तांदूळ संपत आले ना का शेवटचे जे तांदूळ राहिलेले असतात त्याच्यात एखाद दुसरा असा टोका दिसतो किंवा मग आपल्याला असं वाटतं आता हे खराब होत आलेले. तर अशा वेळी आपण काय करायचं, ते स्वच्छ धुवायचे तांदूळ, म्हणजे त्याच्यातलं जे काय असेल ते निघून जाईल, स्वच्छ होतील ते तांदूळ, त्याला वासही येणार नाही. आणि हे तांदूळ धुतल्यानंतर चांगले निथळत ठेवायचे. जसे आपण तांदूळ धुवून मोदकासाठी पीठ तयार करतो किंवा तसं पीठ आपण तयार करू शकतो. मग त्याचं तुम्ही काहीही करू शकतात, भाकरीसाठी सुद्धा वापरू शकतात. तर जर खराब होत आलेले असे तुम्हाला वाटले तर तुम्ही या प्रकारे धुवून छान कोरडे करून घेऊ शकतात. तर आता निथळत ठेवले आणि त्याच्यानंतर छान असं कॉटनचं एखाद स्वच्छ कापड घ्यायचं, ते स्वच्छ जमिनीवर ठेवा किंवा एखाद्या टेबलवर तुम्ही पसरवून असं टाकू शकतात. 7 ते 8 तासात हे तांदूळ छान असे सुकून जातात. अजिबात ते उन्हामध्ये वगैरे वाळवायचे नाहीत, तर फॅनच्या खाली ठेवा किंवा मग असेच ठेवा तुम्ही, ते छान वाळून निघतात. तर आता मी पण असं हे केलेलं आहे आणि 7-8 तास फॅन खाली ठेवलेलं आहे किंवा मग फॅन बंद ठेवला तरी चालेल, पण छान वाळून निघतात. तर आता घरीच माझी आटा चक्की आहे, तर छान असं पीठ तयार झालेलं आहे. म्हणजे जे तांदूळ आपल्याला खराब होतील असं वाटत होतं तर त्याचं तुम्ही असं छान धुवून पीठ तयार करून ठेवलं किंवा फ्रीजमध्ये ठेवा, चांगलं राहतं. आठवणीतल्या पदार्थांमध्ये आपलं लाल तिखट असतं, मसाला असतो, हळद असते. तर हे हळद मसाला संपत आलेला असतो किंवा अर्धवट असतो, वापरून थोडंसं हे झालेलं असतं किंवा कधी कधी असंच ठेवून आपण या साठवणीच्या बरण्या असतात त्या ठेवून ना असं गच्च झालेलं असतं किंवा आपल्याला अशी भीती वाटते का आता खराब होतं की काय. तर आपण अधूनमधून या बरण्या अशा काढायच्या, त्याच्यातलं चमच्याने हलवायचं आतमध्ये, खालचं वरचं खाली असं करायचं. आता पहा, मी ही जशी हळदीची केली त्याप्रमाणे करायचं, हळदीची बरणी केली त्याप्रमाणे. थोडंसं चमचाभर किंवा अर्धा चमचा हिंग घ्या आणि वरच्या लेअरमध्ये फक्त पसरवून ठेवा. तर तुम्हाला जर भीती वाटत असेल तर खराब होणार नाही तुमचं लाल तिखट पण हळद पण. या प्रकारे तुम्ही करू शकतात. तर पहा, माझं लाल तिखट मी हे घेतलेलं आहे, तर मिरचीची पावडर, लाल मिरचीची पावडर, तर ती पण या प्रकारे वर खाली केलेली आहे. थोडंसं जाणवलं मला का ही गच्च झालेली आहे, मग अशा वेळी खराब होण्याची शक्यता असते. तर पहा, मी वरच्या लेअरमध्ये याच्यात सुद्धा हिंग टाकून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लाल तिखट किंवा मग मसाला किंवा हळद या प्रकारे रिपेअर करू शकतात, म्हणजे व्यवस्थित ती टिकू शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जी काही कामं दाखवली का पदार्थ खराब होऊ शकतात, मग आपण वेळ काढून कसं करायचं किंवा वेळ काढा किंवा रिकाम्या वेळेत करा, पण ही कामं अधूनमधून केलीच पाहिजे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.